प्रेक्षक मंडळींनो नमस्कार. तर आजच्या भागामध्ये इकडे जो सत्य आहे तो आता काका बनून त्यांच्याच घरात येतो. तो काकाची एंट्री होते तिथे आणि आता तिथे मम्मी साहेब त्या सगळेजण तिथे आतमध्ये उभा असतात. त्यांचं बोलणं चालू असतं. तेवढं तिथे काकांची एंट्री आतमध्ये होते आणि ती दरवाजाला काठी लावतात. गेट आणि ते उघडतात, आतमध्ये येतात आणि म्हणतात की काय सत्याची बायको कुठं आहे? सत्याच्या बायकोला ह्या घरात आणावंच लागेल, ते पण मान आणि सन्मानाने, असं ते बोलायला लागतात. तर इकडे मम्मी साहेबांचं तर ते म्हणतात कोण माणूस आहे हा आणि कुठून आलाय काय माहिती. तेवढ्या चित्रकारांचं पण चित्रकारांना असं वाटतं की खरंच कोण असेल हा माणूस. सगळेजण विचारात गुंगतात कारण की हा माणूस त्यांनी पहिल्यांदाच बघितलेला असतो. कारण सत्या पहिल्यांदाच असं रूप बदलून आलेला त्यांच्या घरी काका बनून आलेला असतो. सत्या हा पूर्ण काकासारखं दिसत असतो. पूर्ण दाढी वगैरे पांढरा करून येतो आणि पूर्ण जॉकेट वगैरे म्हाताऱ्या माणसांसारखं येतो आणि तिथे आता त्याची एंट्री झाल्यावरती सगळेजण बघत राहतात. तर ज्या मम्मी साहेब आहेत त्याच्याकडे तोंडाकडे बघतात, म्हणतात असं काय म्हणतोय हा माणूस. सत्य त्यांना परत म्हणतो कुठं आहे सत्याची बायको. तर आता ते म्हणतात सत्याची बायको इथे नाही आहे, ती तिकडे तिच्या घरी आहे. तर आता लगेच म्हणतात की का तिला तिच्या घरी ठेवलं, तिला मान सन्मानाने पुन्हा या घरात आणावंच लागेल, असं सत्या बोलतो. आणि ते म्हणतात काय मम्मी साहेबांचं तर डोळ्यातच अश्रू यायला लागतात. तर त्या म्हणतात तिला काय आणायचं घरात या. तर इकडं जी मंजू आहे ती तेवढं तिथे येते. ती पण तिच्या इन्स्पेक्टरच्या ड्रेसवर आलेली असते आणि तिथे आल्यावरती ती सगळ्यांकडे बघते. सगळेजण तिच्याकडे बघतात, आश्चर्यचकित होतात आणि मंजू सत्याकडे बघते. सत्या मंजूकडे ओळून बघतो आणि मंजूला डोळे मिचकवतो आणि म्हणतो बघितलं का कसं केला मी प्लॅनिंग मग. तर मंजू म्हणते की हो. मंजू पण आता सत्याकडे बघत राहते. आता सत्याचा प्लॅनिंग खरंच सक्सेस होईल का, मम्मी साहेब आणेल का मंजूला घरात, हे सगळं बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.